नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे डहाणूच्या पण पुढे सावे फार्ममध्ये माझा वीकेंड स्पेंड करायला. तर कसं काय असेल तुम्हाला मी निश्चितच सांगेन. तर बघूया काय ते. Just look around me. Crazy. A nation to love. A lushful scenery to admire. अजून काय पाहिजे कोणाला. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching up. उनको बच्चे के लिए रहती है ना, वो खाकर उनको बच्चे के लिए दिल खुद खाता में से कोई कोई झाड़ का परफॉर्म अच्छा रहता है, पूरा साल भर मिलता है, ज़्यादा मिलता है, बड़ा मिलता है, अच्छी क्वालिटी है. वही पेड़ का स्टेम यहाँ पे लगा दिया तो उनका ही जीन्स इसमें आने वाला है, क्योंकि उनके अंदर ऑलरेडी हार्मोन चेंज हो गया तो फ्रूट मिलना चालू हो गया, इसलिए ग्राफ्टिंग बनाते हैं. और देखिए ये किस तरह से बन जाता है. ये खिरनी है, बीच में काट दिया जाती है. काटने के बाद ये जो स्टेम है ना, जस्ट दोनों साइड का कैम्बियम ओपन कर देते हैं. अपने स्कूल में सबने पढ़ा होगा जाइलम, फ्लोयम, कैम्बियम, कौन सा टिश्यूज क्या काम करते हैं. जस्ट कैम्बियम ओपन कर देते, अंदर डाल देते और ऊपर प्लास्टिक लगा देते. प्लास्टिक लगाने के बाद ये ग्राफ्ट हो गया, लेकिन यहाँ से तुरंत उनको फूड नहीं मिलेगा. फूड नहीं मिलेगा तो डहनी क्या हो जाएगी, मर जाएगी, ड्राई हो जाएगी. तो हम क्या करते हैं, ग्राफ्टिंग होने के बाद ऐसा बाहर नहीं रख सकते, उनको ह्यूमिडिटी चैम्बर्स में रखते हैं. वहाँ पे 100% ह्यूमिडिटी रहती है. हे जे आहे हे शुगरसाठी वापरलं जातं. कारण हे तुम्ही जास्त खाल्लं तर कडू लागेल, याच्यासाठी कडू लागेल. कारण ही स्टिविया जो आहे ना, आपण नॉर्मली शुगर खातो ना त्याच्यापेक्षा 15 टाइम्स स्वीट आहे, 15 पटीने गोड आहे. त्याच्यामुळे ते कडू लागेल. आपली तेवढी स्वीट खाण्याची तो कॅपॅसिटी नाही आहे. आपली कॅपॅसिटी आपली कॅपॅसिटी गुलाबजाम, साखर किंवा लाडू, त्याच्यापेक्षा जास्त स्वीट खाऊ नये. हे तुम्ही कडू लागतं कारण ते ओर जास्त वाटतं. तेव्हा याची आपण फार्मरला आपण याची प्लांट सेल करतो आणि पावडर पण बरेच जण कुरिअरने वगैरे मागवतात. त्याची पावडर पण आपण सेल करतो. हे इन्सुलिन घेतात ना, त्यांनी रोज थोडीशी एक पाव चमचा पावडर यूज केली ना, तुम्हाला इंजेक्शन घरी यायची गरज नाही. एवढं 30-70% बाहेर झाड ड्राय होणार, याच्यामध्ये 100% होणार. आपल्याला माहिती आहे झाड दिवसा ऑक्सिजन देतं, रात्री कार्बन डायऑक्साईड सोडतं. इथे काय होतं, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड हे प्लास्टिकमुळे इव्हॉपरेट होऊन जात नाही, ते इथल्या इथे मिळतं आणि झाड लगेच ग्रो होतं. मार्केटमध्ये बघितलंस, मार्केटमध्ये असं मिळत नाही. हे बघितलं आंबा त्यांचा आता फ्रूट टाकल्यावरती किती येतील. त्याच्यात मोठे पण दिसतात बघा तुम्हाला, लंबत आणि छोटे दिसतात. जास्त युरिन कावडन्स वगैरे ते आपण प्लांटला खत म्हणून यूज केलं जातं.
किंवा पोल्ट्री वेस्ट. पोल्ट्रीचं जे वेस्ट असतं ते पण आपण प्लांटला खत म्हणून यूज केला जातो. तसं आहे फिश वेस्ट. फिशमध्ये वेस्ट काय मिळणार आहे आपल्याला? त्याचे बोन्स असतील. बघा, आपण कुठलाही फिश जरी खात जरी नसतो तरी स्किनवरती तुम्ही टच केलं तर ऑइली ऑइली असतं, चिकट चिकट असतं. टोटली फिशच्या स्किनमध्ये चिकार सिक्रेशन असते. त्या स्किनमध्ये तुम्हाला अमोनिया आणि नायट्रोजन दिसते. तर अमोनिया आणि नायट्रोजन हे प्लांटला हवं असतं. तर हे फिश काय करतात, अमोनिया आणि नायट्रोजन जेव्हा त्यांच्या स्किनमध्ये जास्त होतं तेव्हा ते पाण्यामध्ये ते डायल्यूट करतात, पाणी एनरिच करतात, फर्टिलाइज करतात आणि हे फर्टिलाइज झालेलं पाणी आपण प्लांटला दिलं जातं. हे जे पाणी जे असतं महिन्यातनं 3 वेळेस 10 दिवसाला पाणी, हे 75% पाणी काढलं जातं आणि 75% नवीन पाणी याच्यामध्ये ॲड केलं जातं. हे वर्षभर सायकल चालू असते, दुसरं खत घालायची गरज नाही आहे. हे तुम्ही नाव ऐकलं हायड्रोपॉनिक्स, ॲक्वापॉनिक्स, हे ॲक्वाकल्चर, ह्यालाच ॲक्वाकल्चर सांगितलं जातं. फिश आपलं बाय प्रॉडक्ट आहे, मेन प्रॉडक्ट आपलं पाणी आहे. पाणी. आलं का लक्षात? म्हणजे अशा पद्धतीने हे केलं जातं. बघा, तुम्हाला दोन्ही साईडने किती ग्रीन पाणी दिसतं, तरी पण आपल्याला घाणेरडा वास येतो? नाही. बिलकुल नाही. आणि फिश टँकचं पाणी त्याचा लांबून लांबून वास येतो पूर्ण घरामध्ये. हे बघ पल्लवी. फार्मर बेस्ट फ्रेंड. प्युरेट फूड आहे ना, ही कावडांची स्लरी, हे त्यांना खायला दिली जाते आणि त्याच्यामध्ये ते ग्रो होतं. बहन के लोड़े काय पूल आहे यार, काय पूल आहे, काय व्ह्यू आहे पूलमध्ये, क्रेझी. मला जर स्विमिंग पूल मिळालं मी तर सोडत नाही बाई, मी तर घुसणार विषय. भौंकने वाले तो भौंकेंगे, वी गॉट टू किल इट. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. कायच्या काय सिनरी आहे, म्हणजे मी जस्ट तुम्हाला दाखवतो. मी पहिलेच बोललेलो, सर्वात सुंदर वर्ग तो म्हणजे निसर्ग. साहब चंगासी.
अब देख तू, अब देख तू, अब तू गया बेटा, अब तू गया, देख तेरी औकात मैं दिखाता हूँ तुझे, देख। क्योंकि मैं बहुत दिनों से तेरा बहुत दिनों से खेल बंद करने के चक्कर में था। अब देख तू, अब सीधा बेटा कमिश्नर को कॉल लगाता हूँ मैं, तुझे पता है मैं छोटे मोटे बंदों से बात नहीं करता। अब देख तू। हैकर है भाई, हैकर है भाई साहब, इसको बोलते हैं हैकिंग। अब बताओ, हैकिंग देख रहे हो बंदे की? नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है। धन्यवाद बस, आमची जिरली.